गुड मॉर्निंग. सुंदर अशी सकाळ झालेली आहे. आता भक्तनिवासमधून आम्ही बाहेर पडलेलो आहोत. भारतमाता मंदिर बघा परत एकदा. तर आज आम्ही संदीपिनी आश्रम, मंगलनाथ, सिद्धवट, कालभैरव, गडकालिका आणि भृतहरी गुफा यांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. काल आम्ही एक रिक्षावाले भेटलेले, त्यांच्याशी रिक्षा फिक्स केली आहे फिरण्यासाठी. तर त्यात 9चा टाईम होता, 9:15पर्यंत येणार सांगितले. 9:15 होत आलेले आहेत आणि आर्यन आणि वैशाली ऑलरेडी रेडी झालेले आहेत. आम्ही तिघही रेडी आहोत. आणि सूर्यभगवानाचं दर्शन घ्या, सुंदर असं. सुप्रभात. आज ऊन बऱ्यापैकी आहे ना, काल एवढं ऊन नव्हतं. आणि हा महाकालला जाण्याचा मार्ग आहे मंदिराकडे सरळ. आणि बाकी बडेगण वगैरेसाठी इथूनच जाऊन पुढे लेफ्टला मार्ग आहे. इथे पार्किंग आहे. आता रिक्षावाल्याची वाट बघतो, आली की आपण निघू. रिक्षातनं आमचा प्रवास. इसको ई रिक्षा बोलते हैं ना. विकास पाटीदार जी आहेत, हा, त्यांच्याशी काल आपलं बोलणं झालेलं. रिक्षा हलते जरा आणि मजा पण येते. अशीच रिक्षा आहे बघा, सेम. आणि अशा रिक्षात पहिल्यांदा बसलोय. स्वान महाराज पण होते इकडे. आणि इकडे बघा पोह्या वगैरेचा नाश्ता मिळतो तुम्हाला. कुल्लड मध्ये चहा मिळते. आता मेन मार्केट मध्ये आलो आहोत, मेन रस्त्यावरती. काल इथूनच आपण आतमध्ये आलेलो महाकाल मंदिरासाठी. आणि सिक्युरिटी आहे इकडे बघा. रोडचा तुम्हाला आवाज येत असेल भरपूर. वा वा, कचरा न्यायची गाडी बघा, वेगळ्या स्टाईलची. स्वच्छ किती आहे पण ते बघा. हा, स्वच्छता. हा, स्वच्छता बरीच आहे. म्हणजे गर्दी आहे काय असणारच, कारण महाकालांची नगरी आहे. तर भरपूर लोक इथे येतात दर्शनासाठी. बरेच हॉटेल आहे, हॉटेल लक्झरी वगैरे. तुम्हाला विविध हॉटेल रेस्टॉरंटची सेवा आहे. भक्तनिवासमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला 1 महिना आधी बुकिंग करावी लागते. 1.5 महिना आधी केली तरी चालते. आज त्याचा पहिल्यांदा संदीपिनी आश्रम या ठिकाणी आपण जाणार आहोत. हा, त्यांनी जिथे त्यांचं गुरुकुल होतं, जिथे त्यांनी शिक्षा घेतली, त्या संदीपिनी आश्रम मध्ये आपण जाणार आहोत. तर आपण तिकडे जाऊन, हे बघा, हे पुरातन बघा वास्तू इकडे पण आहे. आता पुढे आपण संदीपिनी आश्रम मध्ये गेल्यावर पुढचा व्हिडिओ बनवू. जय श्री महाकाल. तर आपण पहिलं ठिकाण आपलं आहे महर्षी संदीपिनी आश्रम. इकडे आलेलो आहोत आपण. आणि हा बाहेरचा परिसर आहे. अच्छे स्वास्थ्य व्यापार के लिए म्हणजे आनंदोद आहे, जिथे सुदामाजी आणि श्रीकृष्णजी यांनी आणि बलराम यांनी जे त्यांचं शिक्षण घेतलेलं, त्या ठिकाणी येऊन खूप छान वाटतंय. अच्छा, ही बाजूला उजव्या साईडला आहे ती त्यांची पाठशाला आहे. आणि हे कुंडेश्वर महादेव मंदिर त्याच्या समोर आहे. आणि हे काय, ओके, इथे नुसतं पाण्याचं हे केलेलं आहे त्यांनी.
खूप पुरातन आहे नंदी महाराज. मंदिरों के सामने नंदी बैठे यांची समोर बोलता ती त्यांची पाठशाला होती जिथे त्यांनी शिक्षण ग्रहण केलं. आतमध्ये आपल्याला प्रवेश मोबाईल अलाउड नाही आहे. आणि पुराणे बांधकाम बघा मंदिराचं. हां तांत्रिक शिवजी पण आहे तिकडे. अच्छा, तिकडे तांत्रिक शिवजी यांचं कोरीव काम केलेलं पुरातन असं वास्तू आहे. हे काय आहे? कॉइन इच्छा मागायची आपल्याला टाकायचं. हा हा, श्रीकृष्णाद्वारे शिकली गेली 14 विद्या. अच्छा, म्हणजे हे इकडे स्थान आहे जिकडे त्यांनी 14 विद्याचं ज्या शिकलेलं होतं श्रीकृष्ण भगवान आणि सुदामाजींनी आणि बलरामजींनी, ते हे स्थान आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का माहिती नाही आहे, तरी बाहेरून मी इथून शूट करतो. आणि सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे. अलाउड आहे. असं सगळं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे, कुठल्या कुठल्या विद्या त्यांनी ग्रहण केलेल्या. आणि इथे ड्रॉइंग बघ किती छान केलं आहे. पेंटिंग सुंदर पेंटिंग आहे, मन भारावून टाकणारं पेंटिंग आहे. सगळं इथे मीमांसा, लॉजिक, इथे धर्मशास्त्र, कल्प, निरुक्त्व, परत ज्योतिष, ॲस्ट्रॉनॉमी, ग्रामर, छंदशास्त्र, शिक्षा, आयुर्वेद प्रधान, संगीत प्रधान, यज्ञ प्रधान. सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे बघा ना. सुंदर एकदम अप्रतिम असं पेंटिंग आहे. सुंदर खांब वगैरे. अग्निप्रधान, सर्वप्रधान देवता. आणि ते मला हिंदीमध्ये पण आहे डिस्क्रिप्शन.
संदीपनीजींची ही तपस्थली आहे. श्री सर्वेश्वर महादेव हे मंदिर आहे इकडे. फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे लांबून जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. हे गोमती कुंड आहे, दर्शन घ्या. सुंदर असं कुंड आहे आणि शिवलिंग पण आहेत तिकडे 2. आतमध्ये जायला एंट्री नाही आहे बहुतेक. आहे काय? हा 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 आहे ना. ते बोलले एक हे करून या प्रदक्षिणा. हा. अच्छा, 64 कलाओं की दीर्घाये त्यांच्या 8 फॉर्म आहेत ना. वाद्य. नृत्य. आलेख्य. पाय चालले विशेष कच्छेद. तंडुल कुसुम विली विकार. अच्छा, याचं सजावट. हा. उष्णास्तरण. दशनवस नांगराम. डाय करायची कसं कपड्यांना त्याचा. मणी भूमिका कर्म. कृत्रिम स्पर्श को मणि भूमिका कहते हैं. गर्मी के मौसम में सोने पीने के लिए मरकत आदि रत्नों से उसे बनाना. नंतर शयन रचना. अरे बापरे. हो बघा ना, हे आपल्या एज्युकेशन मध्ये सगळं शिकवायला पाहिजे. मुलं सकाळी काय हांतरुणाची घडी पण घालत नाहीत. उदक वाद्य. माल्यग्राथन. अच्छा, माला. स्पेशली माला बनवायची फुलांची. तिथे तोरणं होती. शेखर कापीड योजना. जिथे बांधतात ना पेटा अँड ऑल, ते पण शिकवलं जायचं. ते चित्र होऊन कळते, वाचून नाही कळते. हा. नेपथ्य प्रयोग. कर्णपात्र भंग.
गंधयुक्ती गंधयुक्ती परफ्यूम बनवायचं. वाव. भूषण योजना. एंट्रोजाल. कौचुमात. सौंदर्य वृद्धी. हस्तलाघव. विचित्र शकयुष भस्य विकार क्रिया. हा, स्किल्स ऑफ कुकिंग. जेवण कसं बनवायचं ते केला. पानकरस रागास व योजन. डेझर्ट वगैरे गोड बनवायचं असतं. सूचीवान कर्म. हा, गारमेंट सिलाई करायचं. सूत्रकिडा. एम्ब्रॉयडरी कसं करायचं. विनाडमरू क वाद्याने. अच्छा, वीणा आणि डमरू वाजवायचं. प्रहेलिका. पहेली करणं म्हणजे ते आपण ह्याच्यात बघतोय ना. तेनाली रामा. त्याच्यामुळे तेव्हापासून होतं कसं कोणाला हे करायचं ते. प्रतिमाला. पोएट्री. दुर्वाचक योग. टंग ट्विस्टर अँड डिफिकल्ट. हा, म्हणजे प्रोनाउन्सिएशन ना. टंग ट्विस्टर. हा, टंग ट्विस्टर. एक आहे नाटक आख्यायिका दर्शन. ड्रामा अँड स्टोरी. काव्य समस्या पूर्ण म्हणजे काय. अच्छा, वर्स कंपोजिशन. पट्टिका, वेत्र, वानकी, वानविकल्प. फर्निचर. अच्छा, बनवायचं. नंतर तक्षकर्म. फर्निचर कॅनिंग. सुतार काम. ताक्षण. सगळंच येत होतं ना कार्पेंटरी मध्ये. सगळंच शिकवायचे. वास्तुविद्या. रुपये रत्न परीक्षा. हा हा हा, डायमंड वगैरे कसं म्हणजे सोनं चांदी सगळं त्याचं परीक्षण करायचं. हे धातुवाद. क्ले स्टोन जेम्स अँड मानवी रागाकर ज्ञान. जेम्स. वृक्षायुर्वेद योग. गार्डनिंग अँड हॉर्टिकल्चर.
सायन्स क्लब मेक्ष कुकुटलाय लावतयू द्विविधी गेम्स अँड अच्छा त्यांच्यामध्ये ते कोंबड्याची आणि मारामारी करतात तसं शुकसारिका प्रलापन अच्छा त्यांची लँग्वेज त्यांना बोलायला हा. युनिफॉर्म मध्ये कसं शिकवायचं ते. Look at this. Hairdressing. उस्तादन सवायन केशवर्धन कुशलता अरे वा फीट आणि आर्ट ऑफ Beauty parlor. हेअर ड्रेसिंग Decoding messages. अक्षर मुष्टिका कथन डिकोडिंग मेसेज म्लेच्छित विकल्प कोड लँग्वेज ना देशभाषा विज्ञान फॉरेन लँग्वेज पुष्पशकटिका निमित्त ज्ञान यंत्रमातृका यंत्रमातृका म्हणजे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग ओके धारण मातृका म्हणजे मेमरी ट्रेनिंग Memory training is also there. PU काही नव्हती जे छुट्याला होते. संपाठ्य कॉम्पिटिशन गेम अँड फ्रॉम मानसी मिनिंग ऑफ वर्ड्स अभिध्यान कोश डिक्शनरी स्टडी छंदोज्ञान क्रियाकल्प चलित योग वस्त्र गोपन ड्रेसिंग धूत विशेष है ना ऐसा होना चाहिए था ना प्रैक्टिस में. गेम्स अँड डायस गेम्स आकर्षक क्रीडा 64 बाल क्रीडन वैज्ञानिकी विद्या ॲनिमल ट्रेनिंग अच्छा ॲनिमल ट्रेनिंग वैजयिकी विद्या नॉलेज ऑफ कार्मिक वॉरफेअर अँड विक्ट्री अच्छा हे वॉरफेअरचं ट्रेनिंग नंतर व्यायामिकी फिजिकल कल्चर सगळं त्या वेळामध्ये सगळं शिकवायचे म्हणजे कोणी कुठलाही आपण कोणावर डिपेंड नाही राहू शकत स्वतःची कामं स्वतः करण्याच्या ज्या काही आता आपल्याला इथं कारपेंटर लागतो कुठलेही म्हणजे शिवणकामासाठी माणूस लागतो तर कोणी नसेल तरी आपण त्या म्हणजे एकदम आर्ट म्हणजे आरामात आणि स्किलफुली करू शकतो असं सगळं शिक्षण त्यावेळी होतं आणि आता आपल्याला का कुठल्या प्रकारचं एज्युकेशन ते पण चांगलंच आहे पण त्यावेळेचं एज्युकेशन हे परिपूर्ण एज्युकेशन होतं हे आर्ट गॅलरी सारखं आहे काहीतरी विकायसाठी असे स्कल्पचर वगैरे आहेत आपण फक्त बाहेरून तुम्हाला थोडंफार दर्शन देऊया हां फोटो खिचना मना है तिकडून